कबनूर दर्गामधील पावती करण्याच्या वादावर अखेर पोलीस स्टेशनमध्ये तोडगा। कबनूर येथे 4 एप्रिल रोजी होणाऱ्या जंदीसाहेब ब्रांचसाहेब दर्ग्याच्या उर्सासाठी जय्यत तयारी सुरू आहे। या उर्साच्या कामाच्या प्रारंभीवेळीच दर्गामध्ये देणगी टेबल लावण्यासाठी ग्रामपंचायत व मुजावर ट्रस्ट यांच्यामध्ये वाद झाला होता। सायंकाळी यावत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उभयतांची बैठक झाली। यावेळी मुजावर ट्रस्ट व ग्रामपंचायत या दोघांनी दर्ग्याच्या आत देणगी पावत्या करण्यासाठी टेबल लावायचे नाहीत असा निर्णय शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दिला। तसेच दर्ग्याच्या आत पावती केल्याचं आढळल्यास किंवा याबाबत कोणी तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला। यावेळी मुजावर ट्रस्टचे अल्ताफ मुजावर म्हणाले की दर्ग्याची प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची आहे। वंश परंपरागत येथे होणाऱ्या खर्चाचं ऑडिट केलं जातं। ऑडिट वेळी वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी ठिकाणी धर्मादाय आयुक्तांकडे नोंद झालेल्या समितीची पावती या ठिकाणी करू शकत नाही। कोणी तक्रार केली तर ते अडचणीचं होईल म्हणून आम्ही ग्रामपंचायतीस दर्ग्याच्या आत देणगी पावती घेण्यास मज्जाव केला होता। यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे बोलताना म्हणाले की शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मुजावर ट्रस्ट व ग्रामपंचायत उरूस समितीला दर्ग्याच्या आत उरुसासाठी देणगी पावत्या करण्यास मज्जाव केलाय। त्यामुळे कोणीही दर्ग्याच्या आत उरुसाच्या देणगीची पावती करू नये। दर्ग्यामध्ये जमा होणारी देणगी रक्कम ही दर्ग्याच्या कामासाठीच खर्च केली जाते असं उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी सांगितलं। चर्चेमध्ये ग्रामपंचायत उरूस समितीतर्फे सरपंच शोभा पवार, मिलिंद कोले, प्रमोद पाटील तर मुजावर ट्रस्टतर्फे शकील मुजावर, पिंटू मुजावर, राजू मुजावर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।